तर मी निलिमा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून आपल्या एका छान अशा व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे, म्हणजे किचन क्लिनिंगवर होणार आहे। तर त्यात असे काही एक ट्री दाखवणार आहे मी तुम्हाला की मी काय जुगाडू प्लॅन केलेला आहे असं। तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा, कारण इथे आम्हाला किचनमध्ये जास्त जागा नव्हती। माझा जो पहिला क्वार्टर होतं, म्हणजे जिकडे मला आम्हाला नंतरूनच मिळालेलं होतं, पण तिकडे आम्हाला आहे ना बाहेर टेरेस होती। मी अशी जर का काही साफसफाई केली तर ती मला सुकवायला मस्त छान अशी जागा होती तिथे, पण इथे काही तसं नाही आहे। आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप कोंबड्यांचा आवाज येत असेल, कारण इथे खाली जे राहतात ना त्यांनी कोंबड्या पाळलेल्या आहेत, तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये कोंबड्यांचा आवाज येत असेल। इथं किचन थोडं छोटं आहे आणि मला आपण जेव्हा फोडणी वगैरे देत असतो तेव्हा मग ते सगळं तेल आपल्या सगळ्या भांड्यांवर जात असतं। त्यासाठी म्हटलं चला आता किचन क्लिनिंगला सुरुवात करूया। आणि नवरात्र पण येत आहे, तर म्हटलं आता झालीच पाहिजे। आणि प्रिशाचे पण 3 दिवसापासून पेपर चालू आहेत। आज तिचा लास्ट पेपर आहे, मग त्यासाठी मग ती आज आणि उद्या तिला लगेच काहीतरी त्यांच्या टीचर्सची मीटिंग असणार आहे, त्यासाठी मग ती उद्या सुट्टी राहील तिला। त्यानंतर सॅटर्डे संडे आहे, तिला सॅटर्डे संडे पण सुट्टी असते। त्यासाठी म्हटलं मग चला आज जे काही करता येईल ते लवकरात लवकर करूयात। त्यासाठी मग आधी तिला फौजीन ते पण ड्युटीला गेले, तिचा टिफिन वगैरे केला, तिला स्कूलला पाठवलं, म्हणजे तिला बस स्टॉपपर्यंत ड्रॉप करायला गेले, तिथून आले, त्यानंतर लगेच स्वयंपाक करायला घेतला। आज लवकरच उठलेली होती मॉर्निंगला, देवपूजा वगैरे सगळं सकाळीच करून घेतलं। किचन क्लिनिंगला सुरुवात करूया। तर चला भेटते आता तुम्हाला किचनमध्ये, माझं किचन कसं आहे ते तुम्हाला दाखवते। तर अशी इथून होते माझ्या किचनमध्ये एंट्री। तर सर्वात आधी मी स्वयंपाक करून घेतलेला आहे, कारण स्वयंपाक झाला की मग आपल्या कामाला लागता येतं। कारण स्वयंपाक जर का बाकी राहिला तर मग अजून काम सोडून आपल्याला स्वयंपाक करावा लागतो आधी। आणि फौजीन ते ड्युटीवरून येते तर मला स्वयंपाक तर करून ठेवावाच लागतो, आणि प्रिशा पण स्कूलमधून येईल, त्यासाठी म्हटलं चला आधी स्वयंपाक करून घेतला। त्यानंतर अरबीची भाजी केलेली आहे। सुरुवात कुठून करायची हेच कळत नाही, आधी वरतून करायची की इथून करायची, कारण हेच खूप टेन्शन असतं। सुरुवात केल्यानंतर पण आपल्याला ते अजून खाली करायचं आहे, त्यानंतर हे एवढे बॉक्स पाहून तर खूप टेन्शन येतं अजून। तर आता हे सगळे मला खाली करायचे आहेत। त्यानंतर इकडे आपले तेलच्या बरण्या, माझे मिक्सरची भांडी, असं सगळं ठेवलेलं आहे। जो आपले एक्स्ट्राचे जे भांडे असतात थोडेफार, ते पण असं म्हणजे काही गडबडमध्ये आपण असं ठेवतच असतो। त्यानंतर इकडे आहे ती लोणच्याची बरणी, जी आम्ही बाय चान्स कधीतरी खात असतो। आणि इकडे आपले रोजचे वापरायचे भांडे असतात। आता हे जे आहेत हळद, मीठ, मिरची, हे आपलं डेलीचे वापरामध्ये असतं, तर यांना तर आपला परत परत हात लागतच असतो। स्वयंपाकामध्ये आपल्याला कळत सुद्धा नाही की आपले तेलकट हात आहेत का काय, तर हे खूप खराब होऊन जातं। तर नेमकं सुरुवात कुठून करायची हेच कळत नव्हतं, नेमकी खालून करायची का डब्यांपासून करायची का त्या वरच्या मोठ्या डब्यांपासून करायची डाळच्या वगैरे, हेच कळत नव्हतं। त्यासाठी म्हटलं चला आता आधी जसं होईल तसं, जसं जसं ॲडजस्ट होईल तसं तसं करत जाऊ। तर ते काढत गेली। त्यानंतर हे आम्ही डबे ना गावाकडूनच आणलेलो आहोत, कारण आम्ही जेव्हा स्टार्टिंगमध्ये इथं आलेलो होतो तर आमच्याकडे काहीच नव्हतं। आम्ही फक्त 7 बॅग्स घेऊन आलेलो होतो, म्हणजे मग आमच्या आई अण्णा ते पण आलेले होते, आम्ही फुल फॅमिली आलो होतो तेव्हा। आता ते सध्या गावाकडे आहेत, तर आम्ही दोघंच आहोत तिथे आणि प्रिशा आहे। तर हे सगळं आता कुठून सुरुवात करायची ते काही कळत नव्हतं। तर इथे आपण खाली पेपर वगैरे ठेवत असतो, तर माझं इथे काहीच ठेवून झालेलं नव्हतं, कारण आधीच्या क्वार्टरमध्ये ना माझ्या अशा ज्या पिशव्या होत्या त्यांचं मी व्यवस्थित सेट केलेलं होतं, पण इथे आता ते पिशव्या जास्त नव्हत्या। आता जर का झालेल्या आहेत, पीठ वगैरे आपण यूजमध्ये घेतो असतो, तर आता करायचं आहे तसं सेट। त्यानंतर इकडे आहेत आपले शेव किंवा नमकीन। आज न उद्या म्हटलं तरी पण क्लिनिंग करायचीच आहे, त्यासाठी मग आता क्लिनिंगला पण सुरुवात करते। असं आहे माझं किचन। तर चला आता क्लिनिंगला सुरुवात करते। आता सर्वात मेन पॉईंट असतो की आपल्याला त्याच्यातला जो सामान आहे तो सगळा कशा ना कशामध्ये भांड्यांमध्ये काढावा लागतो, आणि माझ्याकडे इथं जास्त भांडे नाही आहेत, तर आता करते कसं तरी सेट। तर चला मग, हे सर्वात महत्त्वाचं असतं की सगळं सामान आधी एक्स्ट्रा सेट करावा लागतो, त्यानंतरच आपण काहीतरी कामाला सुरुवात करू शकतो। तर आता माझं तेच काम चालू आहे, कारण याचाच खूप जास्त कंटाळा येत असतो, कारण घासायला तर काही टाईम लागत नाही, पण हेच करायला जास्त टाईम लागत असतो, हे आणि त्याच्यानंतर सेटिंगलाच जास्त आपल्याला टाईम लागत असतो। तर हेच माझं इथे चाललेलं होतं की कसं कसं काढायचं आहे असं। आता ते सगळं काढून घेत आहे। तुम्हालाही असं टेन्शन येत असेल ना की जर का जागा असली तर काही नाही वाटत, पण अशी जागा नसली किंवा काही असलं, जे शहरात राहतात त्यांना तर एक्सपिरियन्स आहे माझ्यासारखा, की आपल्याला बाहेर राहिलं की जास्त वाढायला वगैरे असं जागा नसते।
तर असं सगळं खाली झालेलं आहे किचन. त्यानंतर हे एवढा सगळा सामान म्हणजे मटकी, मूग किंवा असं जे गहू वगैरे जे आहे थोडंफार किंवा अशा उपासाच्या चकल्या, ते बदाम आहेत तिकडे, ही चहा पावडर आहे जे आम्ही यूज पण नाही करत, पण ठेवली आहे घरात. कधी एखाद्या पाहुणं वगैरे जर का आलं तर त्यांना असं कसं काय सांगणार की आम्ही चहा नाही घेत असं, त्यासाठी ठेवलेली आहे एक्स्ट्राची. त्यानंतर इकडे म्हटलं जे भांडे, जे छोटे छोटे बॉक्स आहेत किंवा मी तुम्हाला दाखवले ते जे ट्रान्सपरंट आहेत, त्यांना म्हटलं आधी एनर्जी आहे तोपर्यंत इकडे किचन वट्यावरच इथल्या इथेच क्लिनिंग करून घेऊन नाही तर अजून इथून घ्यायचं, बाल्कनीमध्ये जायचं, अजून परत सेट करत बसायचं. त्यासाठी म्हटलं जोपर्यंत स्टार्टिंगला एनर्जी असते तोपर्यंत चला इथेच उभं राहूनच क्लीन करून घेऊयात. त्यांना व्यवस्थित घासून घेतलं. मी असं नॉर्मल स्क्रबरच यूज करत आहे की ज्याने स्क्रॅच वगैरे होणार नाहीत. त्यानंतर थोडंसं असं ऊन आलेलं होतं, पण माझ्या बाल्कनीपर्यंत काही येणार नाही हेच पाहत होते की बाल्कनीपर्यंत येतं आहे कसं, आणि ठेवलं तरी पण खूप कावडे असतात इथे, तर त्यांनी काही घाण वगैरे जर का केली तर साफ केलेलं आपलं सगळं खराब होईल. त्यासाठी मग दरवाजा वगैरे बंद करून घेतला, नाही तर मग ते घरात येऊन जातात. म्हणजे ते आपल्याला घाबरतात, आपण त्यांना घाबरतो. घरात वगैरे नाही येत, पण असं दुरूनच त्यांचं सुरू असतं. त्यासाठी मग आधी दरवाजाच लावलेला बरा असतो. तर हे सगळं पुसून वगैरे व्यवस्थित जर का ठेवून दिले तर मग त्यांच्यामध्ये कीड वगैरे लागण्याची शक्यता नसते. आणि त्याच्यानंतर फक्त 1 ते 1.5 तास झाला असेल, तेवढ्यात लगेच देवाने पावसाची सुरुवात केली. तर सगळे डबे असे तिथून दरवाजापासून, कारण असं डायरेक्ट पाणी आलं ना तर मग असं घरात येतं थोडंफार नॉर्मल, म्हणजे खूप ओलंच होतं तिथे. तर हे खूप पाऊस झाला. पावसाच्या वेळेस मी काही म्हणजे मोबाईल घेतला नाही, आता शूट नाही केलं, कारण पहिले ते डब्बे मला सगळे इकडे आवरायचे होते त्यासाठी. त्यानंतर हा आहे दुसऱ्या दिवशी होती क्लिनिंग, कारण पाऊस झाला त्यामध्येच मला वेळ गेला ते घासण्यामध्ये त्यामध्येच. तर त्याच्यामुळे मग तेव्हा काही घेतलंच नाही नंतरून करायला. हा डायरेक्ट दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर इथे मी असा रॅक काढून घेतला, तो खिडकीमध्ये लावलेला होता. याची पण ट्रिक मी आता पुढे सांगेलच तुम्हाला की मी कसे जुगाडूपणे केलेले आहेत त्याच्यासोबत. त्यानंतर इकडे ते कांदे बटाट्यांचं होतं, ते पण व्यवस्थित वॉश करून घेतलं, त्याच्यावर पण चिकटपणा झाला होता, त्याने पुसून वगैरे घेतलं. त्यानंतर इकडे जे आपले कप्पे आहेत त्यांना व्यवस्थित झाडून वगैरे पुसून वगैरे घेतलं, म्हणजे तोपर्यंत माझे इकडे जे सगळं सामान ठेवलेलं होतं तो सगळा ड्राय झालेला होता. जे डब्बे वगैरे ते सगळे कोरडे झालेले होते. म्हटलं अजून पावसाची सुरुवात होईल त्याआधीच, म्हटलं संध्याकाळ पण होऊन जाईल त्याआधीच सगळं हे सेट करून ठेवून देते. त्यासाठी मग हे सगळं घेतलं सामान वगैरे भरायला. या शेवया आणलेल्या आहेत, जे की मी एक रेसिपी अपलोड पण केलेली आहे चॅनलवर शेवयांची. पण या शेवया आणलेल्या होत्या मी ते करण्यासाठी, पण या शेवयांची काही ती एवढी टेस्टी लागत नाही. विकतच्या शेवयांचीच खूप टेस्टी लागते, खूप छान लागते शेवयांची खीर पण. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, मी अपलोड केलेली आहे चॅनलवर. तुम्हाला जर का करायची असेल तुम्ही चेकआउट करू शकता. तर सगळ्या डब्यांमध्ये जसं जसं सामान होता तसा सगळं सेट करून घेतला. त्यानंतर ही जी मी भाजी केलेली आहे ती आहे अरबी. तर ही अरबी म्हणजे आपले जसे साकरू असतात ना, सेम त्याच टाईप असते, फक्त ही फिकट असते. त्यानंतर या पिशव्या अशा काढून घेतल्या, त्याच्या व्यवस्थित अशा मापानुसार शीट वगैरे करून घेतल्या. आणि हे पहा तुम्हाला दाखवत आहे आता, असे मी त्यांना व्यवस्थित असं डब्यांच्या खाली ठेवलेलं आहे आणि ते असं चिकन टेपनी सेट केलेलं आहे. तर असं मी सगळ्या कप्प्यांना करून घेतलेलं आहे, म्हणजे आता जसं डब्बे वगैरे जेव्हा काढायला येईल तेव्हा त्या डब्यांना क्रॅश होणार नाही. आता मी मे महिन्यापासून या क्वार्टरमध्ये आलेली होती, तेव्हापासून असंच चाललेलं होतं माझं की असंच खाली थोडेसे घासले जात होते माझे डब्बे. त्यासाठी मग म्हटलं चला मला आता सर्वात आधी हेच करायचं आहे. ते पिशवे वगैरे व्यवस्थित सेट केले आणि ते ठेवलं. त्यानंतर आता सगळं किचनचा लुक हा चेंज झालेला आहे, कारण मी सगळं इकडचं तिकडे तिकडचं इकडे केलेलं आहे. इथे मी मोकळा स्पेस सोडलेला आहे, कारण आपल्याला जेव्हा एकदम किचनमध्ये आपण घाईगडबडमध्ये करत असतो, आपल्याला टिफिन करायचं आहे किंवा काही जास्त फास्टमध्ये करत असतो, तेव्हा मग ठेवण्यासाठी जागा लागते, त्यासाठी सोडलेली आहे तिथे फक्त. तर असं झालेलं आहे माझं किचन सेट. इकडे तेलाच्या डब्यावरच आता पिठाचा डब्बा ठेवला आहे. पीठ पण आमचं संपण्यात आलेलं आहे, ते पण आता आणायचं आहे. विकतचं राहिलं की आपल्याला कुठे संपतं ते पण नाही समजत. घरचं असलं तर काही वाटत नाही. तर हा आहे माझा जुगाडू प्लॅन. यात मला केलेली आहे फौजीन त्यांनी खूप मदत. तर असं झालेलं आहे माझं किचन सेट. कसं वाटलं तुम्हाला किचन ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या जुगाडू प्लॅनमध्ये मला ह्या वेळेस फौजींनी सुद्धा मदत केलेली आहे. मागच्या वेळेस जेव्हा मी बांधलं होतं ना तेव्हा मी एकटी होती, म्हणजे मी माझा प्लॅन केला घरी आणि तेव्हा बांधलं होतं. तर यावेळेस मला फौजींनी सुद्धा मदत केलेली आहे, कारण ह्यावेळेस माझं डोकं म्हणजे आधीच खूप थकून गेलेली होती
इकडे तिकडे आपल्याला कसं सेट करायचं आहे, काय करायचं आहे हे. यातच मी खूप दमून गेलेली होती, तर माझं डोकं चालत नव्हतं की नेमकं करायचं काय असं. मग त्यांनी मला मदत केली, तेव्हा माझं कुठे असं रॅक सेट झालेलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी किचन क्लिनिंग ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा माझा जुगाडू प्लॅन पण तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता सगळ्यांनी असेच आनंदी राहा आणि सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळ्यांनी अशा छानशा व्हिडिओचा आनंद घ्या. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तर चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.